गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहारं सर्वलोकैकनाथम् अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता घडे पुण्यराशी नमस्कार माझा तया ज्ञानदेवाशी. अव्यक्तो यमचिंतन्यो यमविकार्यो यमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. अन्वयार्थ अयम अव्यक्त हा आत्मा अव्यक्त आहे. अयम अचिंत्य हा अचिंत्य आहे. अयम अविकार्य उच्यते हा अधिकारी म्हटला जातो. तस्मात यास्तव एनम या आत्म्याला एवं असे विदित्वा जाणून अनुशोचितुम भीष्मादिकाविषयी शोक करण्यास न अर्हसी तू योग्य नाहीस. हा तर्काची ये दीठी गोचरनो हे किरीटी ध्यान याची ये भेटी उत्कंठा वाहे. हा सदा दुर्लभूमना अपुनो हे साधना निश्चिमू हा अर्जुना पुरुषोत्तमू. हा गुणत्रयाय रहितू अनादि अविकृतू व्यक्तिसी अतितू सर्वरूप. हा तर्कशास्त्राच्या दृष्टीने दिसत नाही. ध्यानाला याच्या भेटीची उत्कंठा लागलेली असते. अर्जुना हा मनास नेहमी दुर्लभ साधनाने प्राप्त न होणारा अनंत व जीवमात्रात श्रेष्ठ आहे. हा निर्गुण अनादि विकाररहित निराकार व वस्तुमात्राच्या स्वरूपात व्याप्त आहे. अर्जुना ऐसा हा जाणावा सकळात्मकू देखावा मग सहजे शोकू आघवा हरेल तुझा. अर्जुना या आत्म्याला असे जाणावे त्याला सर्वाभूती पहावे म्हणजे तुझे सर्व दुःख आपोआप नाहीसे होईल. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैनं शोचितुमर्हसि. अथ च आता जरी त्वं तू एन या आत्म्याला नित्यजातं नित्य उत्पन्न झालेला वा किंवा नित्यं मृतं नित्य मेलेला मन्यसे मानित असशील तथापि तरी महाबाहो हे पराक्रमी अर्जुना एवं अशा रीतीने शोचितुम शोक करण्यास न अर्हसी तू योग्य नाही. अथवा ऐसा नेणसी तू अंतवतची मानसी तरी शोचू न पवसी पंडू कुमारा. जो आदिस्थिती अंतू हा निरंतर असे नित्यू जैसा प्रवाहो अनुस्युतू गंगा जळाचा ते आदि नाही खंडले समुद्री तरी असे मानले आणि जातची मध्य उरले दिसे जैसे येतीने तयापरी सरसीच सदा अवधारी भूतांसी कवणी अवसरी ठाकतीना. अथवा अर्जुना आत्मा हा अविनाशी आहे असे न जाणता तो नाशवंत आहे असे जरी तू मानलेस तरी देखील तुला दुःख करण्याचे कारण नाही. कारण गंगेच्या पाण्याचा प्रवाह ज्याप्रमाणे अविच्छिन्न असतो त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही अवस्थेत आत्मा अखंड व नित्य असतो. ते गंगेचे पाणी उगमाच्या ठिकाणी अखंड असते पुढे ते सागराला जाऊन मिळते आणि जात असताना मध्ये वाहत्या प्रवाहातही ते जसे पाणीच दिसते त्याप्रमाणे प्राणीमात्रास उत्पत्ती स्थिती व लय ही तिन्ही नेहमी सारखीच आहे. त्यांचा प्रवाह अखंड राहतो असे समज. म्हणून हे अघवे एथ तुझं न लगे शोचावे
जे स्थितीची हे स्वभावे अनादी ऐसी ना तरी हे अर्जुना नयेची तुझी या म्हणा जे देखोनी लोकू अधिना जन्मक्षया तरी एथ काही तुझ शोकासी कारण नाही हे जन्म मृत्यू पाहो अपरिहर. म्हणून तुला यातील कोणाकरताच दुःख करू नकोस, कारण स्वभावताच हा असा अनादिसिद्ध सृष्टिक्रम आहे. हे तुझ्या मनाला पटत नसेल तर प्राणी मात्र जन्ममरणाच्या अधीन आहेत असे पाहून तरी यातील कोणाविषयी तुला दुःख करण्याचे कारण नाही. हे जन्म मृत्यू अटळ आहेत असे तू समज. जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोची तुमहसी. ही कारण जातस्य उत्पन्न झालेल्या आत्म्याचा मृत्यू ध्रुवम निश्चित आहे च आणि मृतस्य मेलेल्या आत्म्याचा जन्म ध्रुवम भवती निश्चित आहे. तस्मात् यास्तव अपरिहार्ये अर्थे या अपरिहार्य टाळता न येणाऱ्या गोष्टीविषयी तू शोचितुम शोक करण्यास न अर्हसी योग्य नाहीस. उपजेते नाशे नाशलेते पुनरपि दिसे जे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा नातरी उदो असतु अपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्ममरण तैसे अनिवार्य जगी. जन्मास आले ते नाश पावणार व नाश पावलेले पुन्हा जन्मास येणार. ही जन्ममरण परंपरा रहाडगाडग्याप्रमाणे सतत चालू आहे. अथवा सूर्याचे उदयास्त ज्याप्रमाणे निरंतर होत असतात तर त्याप्रमाणे या जगात जन्ममरण अनिवार्य आहे. महाप्रयळ अवसरे हे त्रैलोक्य ही संहरे म्हणून हा न परिहरे आदि अंतु. तू जरी ऐसे मानसी तरी खेदू का करसी काय जाण तुची नेणसी धनुर्धरा. जन्मास आलेले ते नाश पावणारच. अर्जुना तू जरी आत्म्याला अतवंत मानत असलास तरी खेद का करतोस आणि समजून उमजून वेडात का शिरतोस. एथ आणि काही एकपार्था तुझ बहुती परी पाहता दुःख करावया सर्वथा विशो नाही. पार्था एक गोष्ट तुला सांगतो, पुष्कळ प्रकाराने जरी विचार केला तरी तुला दुःख करावयाचे काहीच कारण दिसत नाही. अव्यक्तादिनी भूतानी व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. हे भारत, हे अर्जुना, भूतानी अव्यक्तादिनी भूते उत्पत्तीच्या पूर्वी अव्यक्त असतात. ती शरीरेंद्रिय रूपाने दिसत नाही. व्यक्तमध्यानी उत्पत्तीनंतर मरणापर्यंत जी मध्यावस्था त्यात शरीरेंद्रिय रूपाने ती व्यक्त असतात. अव्यक्त निधनानी एव निधनानंतर मरणानंतर ती पुन्हा अव्यक्त होतात, दिसत नाही. तत्र मग त्याविषयी का परिवेदना, शोक करण्याचे कारण काय. जिये समजते इये भूते जन्म आदी अमूर्ते मग पातली व्यक्तिते जन्मेलेया ती एकशयासी एथ जाती तेथ भ्रमान निभ्रांत आने नवती देखै पूर्वस्थितीचा एती आपुलिये. हे सर्व प्राणी उत्पत्तीपूर्वी आकाररहित असतात. जन्मधारण केल्यानंतर आकाराला येतात. ते येथे लय पावतात. तेथेही ते निसंशय दुसऱ्या स्थितीत जात नाही तर आपल्या पूर्व
म्हणजे अव्यक्त स्थितीला प्राप्त होतात. हेर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्ने जैसे आकारू हा मायावशे सत्यस्वरूपी सत्वरूपी ना तरी पवने स्पर्शिले नीर पडियासे तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी तैसे सकळ हे मूर्त जाणपा माया कारित जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल तैसे आदिची जे नाही तया लागी तू उदसी काई तू अविटते पाही चैतन्य एक जयाची आतिची भोगित विषयी त्यजिले संत जया लागी विरक्त वनवासिये. आणि उत्पत्ती व नाश यांच्या मध्यावस्थेत जे साकार वस्तुजात दिसते ते निद्रिताला जसे स्वप्न त्याप्रमाणे मायेच्या योगाने ब्रह्मस्वरूपावर भासतात. किंवा वाऱ्याने हलविलेले पाणी जसे लाटाच्या आकाराने भासते किंवा सुवर्णाच्या ठिकाणी अलंकाराचा आकार व्यक्त होतो त्याप्रमाणे हे सर्व साकार जग मायेने उत्पन्न झालेले आहे असे समज. ते कसे? उत्तर, जे मुळातच नाही त्याबद्दल तू का रडतोस? अक्षय्य असे जे एक ब्रह्म त्याकडे तू लक्ष दे. ज्या ब्रह्माची आवड उत्पन्न होताच संतांना विषय सोडतात, ज्या ब्रह्मासाठी वैराग्य संपन्न वनवासी होतात, दिठीसूनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरताती. आणि ज्या ब्रह्माकडे दृष्टी ठेवून श्रेष्ठ मुनी ब्रह्मचर्यादी व्रते व तप आचरतात त्या ब्रह्माकडे तू लक्ष दे. अश्वरेवत पश्यती कश्चिदेन माश्चर्यवद वदती तथैव चान्यः आश्चर्यवत चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेदन चैव कश्चित कोणी एखादा आश्चर्यवत आश्चर्याप्रमाणे एनं या आत्म्याला पश्यती पाहतो तथा एवच तसाच अन्य दुसरा कोणी आश्चर्यवत आश्चर्यासारखे वदती आत्म्याविषयी बोलतो. अन्य कोणी एन आश्चर्यवत याला आश्चर्याप्रमाणे शृणोती ऐकतो. कश्चित कोणी तर एनम याच श्रुत्वा अपि श्रवण करूनही न वेद एव जाणत नाहीच. एक अंतरी निष्वळ जे निहाळीता केवळ विसरले सकळ संसार जात एका गुणानुवादू करिता कुप्रती होनी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर एकताची निवाले ते देहभावी सांडिले एक अनुभवे पातले तद्रुपता सैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळद परिमाघवते नसमात परतले नाही. अंतःकरणामध्ये स्थिर झालेले साधन ब्रह्माला पाहताना सर्व प्रकारचा संसार विसरतात. त्याचे गुणानुवादन करताना कित्येकाच्या मनात उपरती उत्पन्न होऊन शेवटी त्याच्या ठिकाणी अखंडित नित्य निमग्न होतात. कोणी त्याचे स्वरूप ऐकून शांत होतात व देहाभिमानापासून निवृत्त होतात आणि कोणी अनुभवाने तद्रूप होतात. ज्याप्रमाणे नद्याचे सर्व ओघ समुद्रास मिळतात परंतु समुद्रात जागा नाही असे म्हणून मागे परतत नाही, तैसी या योगीश्वराची या मती मिळणी सवे एकवटती परिजे विचारुनी पुनरावृत्ती भजतीची ना.
त्याप्रमाणे या थोर योग्याच्या बुद्धी ब्रह्मसाक्षात्काराबरोबर तद्रूप होऊन जातात. अशा रीतीने विचार करून तद्रूप झालेले पुरुष पुन्हा संसारात येत नाही. देहि नित्यमव ध्येयोऽयं देहे सर्वस्य भारत. तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. हे भारत, हे अर्जुना, अयं देही हा देहवान आत्मा सर्वस्व देहे सर्व प्राण्याच्या देहात नित्यम अवध्य सर्वता अवध्य आहे. तस्मात म्हणून तू सर्वानी भूतानी भीष्मादी कोणत्याही भूताला उद्देशून शोचितुम शोक करण्यास न अर्हसी योग्य नाही. जे सर्वत्र सर्वही देही जया करिताही घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. अर्जुना, हे सर्वत्र सर्व देहात व्यापलेले आहे व ज्याचा घात करावायचे असे ठरवले तरी तो होत नाही असे एक चैतन्यच जगद्रूप आहे असे तू पहा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहारं सर्वलोकैकनाथं. हरि ओं तत्सत्. कृष्णार्पणमस्तु. पुंडलिकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.